पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे. क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात. गेल्या 15 वर्षांमध्ये पश्चिम बंगालमध्ये जंग पछाडूनही यश न मिळालेल्या भाजपला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक असे यश मिळालं आहे. 2016 आणि 2021च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला शह देण्यासाठी सामदाम दंडभेद अशा सर्व मार्गांचा वापर केला होता. मात्र ममता बॅनर्जी यांनी या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपची डाळ शिजू दिली नव्हती. मात्र पश्चिम बंगालमधील यंदाची विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी गेम चेंजर ठरली आहे. भाजपने या निवडणुकीत 200पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे. तर गेली 15 वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला 100 जागांचा आकडा गाठता आला नाही. भाजपच्या या यशात अनेक घटक कारणीभूत असले तरी निवडणूक आयोगाची विशेष मतदार पुनरावलोकन मोहीम ही पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावर खऱ्या अर्थानं प्रभाव टाकणारी ठरली. या मोहिमेअंतर्गत तब्बल 90 लाख मतदारांची नावे यादीतून हटवण्यात आली आणि यापैकी मोजक्याच मतदारांना पुन्हा अर्ज केल्यानंतर यादीत समाविष्ट करून घेण्यात आलं आणि यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाची ही SRI मोहीम एक प्रकारे पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी फलदायी ठरली. त्यामुळे आता भाजप महाराष्ट्रातही हेच धोरण राबवण्याच्या तयारीत आहे. पश्चिम बंगाल काबीज केल्यानंतर महाराष्ट्रात देखील SIRवर भाजपकडून भर देण्यात येणार आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि नेते आज SIRचे धडे गिरवणार आहेत. भाजपकडून SIR संदर्भात दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात बुधवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत SIR संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.